नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. नुकतीच जे काय 10वी आणि 12वीचे रिझल्ट या ठिकाणी लागलेले आहेत आणि काही दिवसामध्येच जे काय विविध अभ्यासक्रमाचे जे काय प्रवेश प्रक्रिया आहे त्यांना या ठिकाणी सुरुवात होईल. ॲडमिशन घेते वेळेस किंवा मग जे काय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडे जे काय विविध महत्त्वाचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी नेमकेच 10वी पास झालेले असतात किंवा 12वी पास विद्यार्थी त्यांच्याकडं काही डॉक्युमेंट नसतात, जसं की जातीचा दाखला, वय आदिवास म्हणजेच त्याला आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असं म्हणत, डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, त्याचबरोबर NCL, त्याचबरोबर EWS सर्टिफिकेट. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून या प्रवर्गातून ॲडमिशन किंवा मग प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट. त्याचबरोबर काही विद्यार्थ्याचा गॅप असतो 10वी 12वीच्या नंतर किंवा काही कोर्सेस केलेले असतात. त्याचबरोबर उत्पन्नाचं सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. तर जे काय 10वी किंवा 12वी झाल्याच्या नंतर जे काय विविध व्यावसायिक कोर्स असतील किंवा शैक्षणिक जे काय कोर्सेस आहेत त्यांना ॲडमिशन घेण्यासाठी जे काय महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते लागतात ते ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर जे काय डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला जे काय ॲडमिशन प्रक्रियेमध्ये अडथळा येईल किंवा मग तुम्हाला या ठिकाणी अडचणीला सामोरे जावं लागणार आहे. त्याचबरोबर कास्ट किंवा उत्पन्न या संबंधित जे काय डॉक्युमेंट आहेत ते जर नसतील तर तुम्हाला तुमच्या जात प्रवर्गाचा फायदा मिळणार नाही. तुम्हाला ओपनमधून या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं लागणार आहे. त्यामुळं आत्ता सध्या वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्ही जसं जातीचे प्रमाणपत्र, त्याचबरोबर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, NCL किंवा EWS सर्टिफिकेट आत्ता जाऊन त्यासाठी अर्ज करा आणि लवकरात लवकर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. म्हणजे ॲडमिशन प्रक्रियेच्या वेळेस तुम्हाला ते तुमच्या सोबत असतील आणि ॲडमिशन प्रक्रियेच्या वेळेस ते तुम्हाला ते ऑनलाईन म्हणजे काय प्रक्रिया असेल ॲडमिशनची त्यामध्ये तुम्हाला ते अपलोड करणं गरजेचं आहे, सादर करणं गरजेचं आहे. तसं जर तुम्ही झालं नाही किंवा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला तुमच्या कास्टचा या ठिकाणी फायदा होणार नाही. तुमचं ॲडमिशन ओपनमध्ये कन्वर्ट केलं जाईल किंवा मग ओपनमधून तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि नंतर मग तुम्हाला स्कॉलरशिप किंवा इतर काही गोष्टी मिळणार नाहीत. त्याचबरोबर दुसरा एक गोष्ट म्हणजे जे काय कास्टमधून जे काय कमी मार्कामध्ये नंबर लागायचा असतो तर तो लागणार नाही, कारण की तुमच्याकडे डॉक्युमेंट नव्हते आणि मग तुम्हाला ओपनमधून ची प्रतीक्षा करावं लागणार आहे. त्यामध्ये जर तुमचे मार्क कमी असतील तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार नाही आणि मग प्रवेशापासून तुम्ही वंचित राहाल. त्यामुळं हे डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही, परंतु नसतील तर लागलीच या ठिकाणी डॉक्युमेंट काढण्यासाठी तयारीला लागा. त्या ठिकाणी आपण पाहूयात तुमच्याकडं कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये अतिमहत्त्वाचे आणि महत्त्वाचे असे दोन आपण या ठिकाणी गोष्टी सांगतो. अतिमहत्त्वाचे म्हणजे काय, कास्ट रिलेटेड, उत्पन्न रिलेटेड डॉक्युमेंट. आणि महत्त्वाचे कोणते डॉक्युमेंट आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी आपण तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्या. सुरुवातीला तुमचं जे काय आधार कार्ड आहे अपडेट केलं नसेल तर अपडेट करून घ्या. त्यामधला ॲड्रेस, नावामध्ये काय स्पेलिंग मिस्टेक चूक असेल तर हे तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करून घ्या. त्यामध्ये त्याला आधारला मोबाईल नंबर जोडून घ्या. त्याचबरोबर ईमेल ॲड्रेससुद्धा या ठिकाणी जोडून घ्या. ओके, आधारला अपडेट करून घ्या. अपडेट केलं नसेल तर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आधारला हे करून घ्या. त्याचबरोबर तुमचं जर बँक अकाउंट नसेल तर बँक अकाउंट नॅशनल बँकेमध्ये तुम्ही खोलून घ्या किंवा खातं खोलून घ्या त्यामध्ये. त्याचबरोबर दुसरे कोणते डॉक्युमेंट असतील तर त्यामध्ये तुम्ही जर CET दिली असेल, MST CET 12वीच्या विद्यार्थ्यांनी तर त्या तुमच्याकडे ते CETचे डॉक्युमेंट स्कोअर कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट. आता काही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना संपूर्ण माहिती नसते की ते तहसीलच्याच रहिवासी प्रमाणपत्राला या ठिकाणी डोमेसाईल किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणतात. तर तसं नाही मित्रांनो. तर नॅशनॅलिटी किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी जे काय तहसीलचं जे काय रहिवासी प्रमाणपत्र आहे त्याच्या आधारे तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र काढावं लागणार आहे तहसीलचं आणि त्याच्या आधारे तुम्हाला डोमेसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे मिळेल. कधी कधी काय होतं की एज, नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल सर्टिफिकेट एकाच प्रमाणपत्रामध्ये दिलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी गोंधळून जायची गरज नाही.
ज्या विद्यार्थ्यांकडं 12वीचे जे विद्यार्थी असतील किंवा 10वीचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडे हे जर सर्टिफिकेट नसेल, डोमेसाईल, एज, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, तर आताच काढून घ्या. जर हे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला कास्टचे जे काय फायदे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाहीत. कारण की जे काय कास्ट जे काय रिझर्वेशन आहे ते फक्त आणि फक्त ज्या विद्यार्थ्याकडं महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आहे अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्टचे फायदे मिळतात. म्हणून डोमेसाईल सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जेवढे काय सुविधा तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला अगोदर डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, एज अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, तर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असं या ठिकाणी समजलं जाईल. जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला जे काय महाराष्ट्राबाहेर किंवा मग नॉन महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन मिळेल आणि त्या ठिकाणी कास्टचे जे काय फायदे ते मिळणार नाहीत. त्यानंतर आहे मार्कशीट ऑफ SSC HSC. आता कधी कधी काय होतं, 12वीचे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे 10वीची मार्कशीट काय झालेली असते, हरवलेली असते. अशा विद्यार्थ्यांनी डुप्लिकेट जे काही मार्कशीट आहे बोर्डामधून तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता. त्याचबरोबर HSCचे जे काय मार्कशीट आहे ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट, आता जे विद्यार्थी कास्टमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात किंवा जातीच्या प्रमाणपत्र आधारे त्यांच्या कॅटेगरीमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्याकडे त्यांचं जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कास्ट व्हॅलिडिटी, जे विद्यार्थी 12वी पास आहेत आणि त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल, जसं बी फार्मसी असेल, ॲग्री असेल किंवा BAMS BHMS असेल, अशा विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तसं तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याचं संपूर्ण जे काय डॉक्युमेंट आहे ते तयार ठेवा आणि जे काय प्रमाणपत्र पडताळणी समितीला ते डॉक्युमेंट सादर करा आणि त्याची काय करा, रिसिप्ट घ्या. म्हणजे ते तुम्हाला ॲडमिशन वेळेस अडचण येणार नाही किंवा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही आहेत. त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर व्हॅलिड अप टू जे काय तारीख आहे त्या वर्षाची त्याच्या 31 मार्चपर्यंत, म्हणजे जे काय आपला 31 मार्च 2024पर्यंत व्हॅलिड असणारं तुमच्याकडं काय असणं गरजेचं आहे, NCL म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं. जे विद्यार्थी OBC प्रवर्गातून जसं VJ ओके या कास्टमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांकडं NCL सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. तर तसं नसेल तर तुम्हाला कास्टचा फायदा मिळणार नाही. म्हणून जर तुमच्याकडे NCL नसेल तर आत्ताच NCLच्या तयारीला लागा. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 3 वर्षाचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट काढावं लागणार आहे आणि नंतर NCL मिळेल. त्यानंतर कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे TC, तुमच्याकडे TC असणं गरजेचं आहे. TC पण काढून ठेवा. ओके. इन्कम सर्टिफिकेट, चालू वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट, जे SC ST असेल किंवा इतर जे काय कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना ॲडमिशन वेळेस इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल या प्रवर्गामधून ॲडमिशन घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्याकडं EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये 2 प्रोफार्मा आहेत, केंद्राचा आणि राज्याचा. तर या ठिकाणी केंद्राचा तुम्हाला या ठिकाणी प्रोफार्मामधून EWS सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट. आता डिफेन्स सर्टिफिकेट कोणाला आवश्यक आहे, जे विद्यार्थी स्वतंत्र सैनिकाचे किंवा माजी सैनिकाचे पाल्य आहेत, माजी सैनिकाचे पाल्य आहेत अशा विद्यार्थ्यासाठी त्यांना पॅरलल रिझर्वेशन मिळवण्यासाठी हे डिफेन्स सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. सर्वांना लागू नाही, फक्त जे माजी सैनिकाचे विद्यार्थी आहेत, पाल्य आहेत त्यांनाच हे लागू आहे. त्याचबरोबर फिजिकली हँडिकॅप्ड जे विद्यार्थी अपंग आहेत किंवा दिव्यांग आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं जे काय फिजिकली हँडिकॅप्ड सर्टिफिकेट PH सर्टिफिकेट तुम्ही काढून ठेवा. त्याचबरोबर गॅप सर्टिफिकेट. आता हे जे सर्टिफिकेट कुणाला लागू आहे, जे विद्यार्थी 12वी नंतर 10वी नंतर त्यांचा शैक्षणिक गॅप आहे, म्हणजे कुठेही त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही अशा त्यांनी किती वर्षाचं शैक्षणिक गॅप आहे हे त्यांना बॉन्डवर लिहून द्यायचं असतं. तर ते गॅप सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स लागणार. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता काही अभ्यासक्रमाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं, जसं BAMS किंवा MBBS जे काय मेडिकलचे कोर्सेस आहेत. त्यानंतर जे काय ऑनलाईन फॉर्म वगैरे ह्या गोष्टी आहेत. तर या ठिकाणी अति महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते ते मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं जर तुम्हाला कास्टमधून
फॉर्म भरायचा असेल, ज्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला नाही त्यांच्याकडे, त्यांनी आताच जवळच्या जे काय CSC सेंटर असेल किंवा मग सेतू सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन जातीच्या दाखल्यासाठी अर्ज करा, म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला ते मिळून जाईल. त्याचबरोबर वय, आदिवास, नॅशनॅलिटी हे पण महत्त्वाचं, ते जरी नसेल तर ते तुम्ही ते काढून घ्या, त्यासाठी अर्ज करा. त्याचबरोबर जे विद्यार्थी OBC किंवा VJNT यांचे या सारख्या प्रवर्गामधून ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्याकडे NCL प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण NCला काय म्हणतो, नॉन क्रिमिलियर. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWSमधून ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी EWS सर्टिफिकेट त्यांनी काढलेलं असावं. नसेल तर लागलीच त्या ठिकाणी अर्ज करा, म्हणजे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये ते मिळून जाईल. आणि उत्पन्न सर्टिफिकेट पण महत्त्वाचे आहे. हे 3-4 डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. अतिमहत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. जातीचा दाखला, वय, आदिवास म्हणजेच नॅशनॅलिटी, NCL, EWS आणि उत्पन्न. आता NCL आणि EWS सर्टिफिकेट SC ST OBC SC STच्या विद्यार्थ्यासाठी गरज नाही. EWS सर्टिफिकेट फक्त कोणाला आहे, जे EWS किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमधून त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ इच्छितात अशाच विद्यार्थ्यांना गरज आहे. NCL OBC प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. उत्पन्नाचं SC STसाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे डॉक्युमेंट रेडी ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम किंवा अडचण येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला काय अडचण असेल ॲडमिशनच्या वेळेस किंवा जे काय विविध कोर्सेस असतील किंवा ॲडमिशन प्रक्रियेसंबंधित काही अडचणी असेल, तुम्ही माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. कसं आहे की जे काय ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांना ॲडमिशन प्रक्रियेविषयी माहिती नसते किंवा कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यावा किंवा कोणते डॉक्युमेंट कागदपत्र लागतील ह्या सर्व गोष्टी माहीत नसतात. काहीला माहीत असेल तरी ते त्यांना अडचणी निर्माण होतात. त्यामुळं तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं किंवा मदत करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत. त्यामुळं तुम्ही अडचण आल्यात मला कॉल करू शकता. दुसरी एक विनंती आहे आपल्यास, आपण फेसबुकला हा जर व्हिडिओ पाहत असाल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.